शिवलीलामृत अध्याय 11वा। आज दिवस दुसरा। आज 11 ते 30 पर्यंतच्या 20 ओव्या घेणार आहोत। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। प्रजादयाद भूसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घेण्याय करी साचार, अमत्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृद भाषिणी, पुरोदत्य ऐसे लादिजे कामिनी, सुत सौभाग्य विद्वान गुणी, विश्वेश सकृत पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सकृत लहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काय आरोग्य सुंदर कुलीन, पुर सकृत प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिव ध्यानी। बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेवती वस्त्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, याचका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागती वस्त्रभूषण लेविती, ते सर्वची ब्रह्मणासी अर्पिती, घेती मागुनी दिशी दीक्षा। शिक्षा करिता बहुत, परितेना सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सर्व वैशिष्ट ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्णदैव पालनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया। जन्मे जय सर्पछत्र केले, ते अस्तिके मध्येच राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणदिका। विरंची सदटाऊनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले। ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसे महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगेंद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणुनी। चला तर आजच्या 20 ओव्या पूर्ण झाल्या आहेत।